मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। आंबेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मंचर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी स्पीड ब्रेकर पूर्णपणे नष्ट झाले होते। त्यामुळे या ठिकाणी शाळा भरताना किंवा संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे याबाबत विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे यांच्या ऑफिसला फोन करून सुद्धा माहिती देण्यात आली होती। तसेच या विभागाचे माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या सुद्धा बंगल्यावरती फोन करून माहिती देण्यात आली होती। आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा हा विषय कळवला होता। तरी देखील 1 महिना उलटून गेला असला तरी देखील कुठल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकरचं काम झालं नाहीये। त्यामुळे महात्मा गांधी विद्यालय आणि अण्णासाहेब आवटे कॉलेज इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एखादा अपघात झाल्यानंतरच त्यांचे डोळे उघडणार का? सर, आपण बऱ्याच दिवसापासून महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर जे स्पीड ब्रेक संपलेले आहेत, म्हणजे पूर्ण नष्ट झालेले आहेत, ते स्पीड ब्रेक आधी होते, परंतु काही महिन्यापूर्वी ते स्पीड ब्रेकर पूर्ण नष्ट झालेले आहेत। याबाबत गेल्या काही 15-20 दिवसांमध्ये मी तुमच्याकडे आलो होतो आणि या संदर्भामध्ये आपण चर्चा करून तुम्ही पत्रव्यवहार केला होता, परंतु आपण त्या गोष्टीला 20-25 दिवस झालेले आहेत तरी स्पीड ब्रेकर झालेले नाही। आणि ह्या शाळेमध्ये जवळजवळ 4000 विद्यार्थी ये जा करतात, त्या सकाळी गुरुकुलचे आणि इतर विद्यार्थी सुद्धा इकडे ये जात असतात। तर या संदर्भामध्ये मी सुद्धा खासदार अमोल कोल्हे यांच्या PAशी बोलवतो, शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी PAशी बोलवतो आणि नगरपंचायतच्या ज्या गांधाळे मॅडम आहेत नगराध्यक्ष, त्यांना सुद्धा हा विषय मांडला, पण अजूनपर्यंत झाला नाही। सर, तुम्ही काय सांगणार? पुणे नाशिक महामार्गावर महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या समोर स्पीड ब्रेकर होणं ही अतिशय काळाची गरज आहे। कारण पूर्वी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसताना अपघात झाला होता, त्यानंतर पुन्हा तो स्पीड ब्रेकर बसवलेला होता। आता जसं रस्त्याचं काम झालं तसं ते स्पीड ब्रेकर नष्ट झालेले आहेत। महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये 2500 विद्यार्थी शिक्षण घेतात। पलीकडे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय आहे, तिथे 2000 विद्यार्थी, जवळपास 4500 विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात। त्यामुळं तिथं कुठलाही अपघात होऊ नये म्हणून स्पीड ब्रेकर बसवणं ही काळाची गरज आहे। अपघात झाल्यानंतर तो बसवण्यापूर्वी लवकरात लवकर प्रशासनानं तो स्पीड ब्रेकर बसवावा अशी माझी विद्यालयाच्या वतीनं त्यांना विनंती आहे। तुम्ही हायवे प्रशासनाला या बाबतीमध्ये काय सांगणार? आम्ही पुणे नाशिक महामार्गावरील जो प्राधिकरण आहे त्यांना याबाबत पत्र दिलं होतं, पाठीमागं पण एकदा दिलं होतं, आता पण दिलेलं आहे। आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत आणि लवकरात लवकर त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावा ही विद्यालयाच्या वतीने आपल्याला विनंती। बरोबर आहे, परंतु आता या संदर्भामध्ये आपण या विभागाचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे किंवा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना सुद्धा तुम्ही विनंती केली पाहिजे। या बाबतीत त्यांना सुद्धा त्यांच्या कानाला विजय केला पाहिजे, घातला पाहिजे, किंवा सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील यांना सुद्धा तुम्ही हा विषय त्यांच्या समोर सुद्धा मांडावा असं माझी विनंती आहे। चालेल, आम्ही त्यांना सांगितलेलं नाही, पण मी त्यांना पण तसं विद्यालयाच्या वतीनं त्यांना तसं पत्र देतो की या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे, जेणेकरून मुलं जी प्रवास करतात ते सुरक्षितपणे येतील आणि जातील, त्यासाठी स्पीड ब्रेकर होणं आवश्यक आहे। तर मी स्वतः दिनेश बानखिले, मी या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। सरांनी पत्र दिलं होतं, ते पत्र सुद्धा या आपल्या मंतर नगरपंचायतीत दिलं होतं। त्या यांना अमोल कोल्हे जे आपले खासदार आहेत त्यांच्या PAला फोन केला होता, दादांच्या PAला फोन केला होता आणि नामदार साहेब यांच्या सुद्धा कानावर ही दिलीपराव वळसे पाटील जे आपले आमदार आहेत त्यांना सुद्धा हा विषय मांडला होता। परंतु आता जवळजवळ 20-25 दिवस होऊन गेले तरी आजपर्यंत ह्या रस्त्याला स्पीड ब्रेक काही झालेला नाही। तर ह्या घटनेची गांभीर्य घेऊन लवकरात लवकर त्यांनी स्पीड ब्रेक बसवावा ही त्यांना विनंती। C24 तास दिनेश बानखिले, मंचर। कसं आहे, आम्हाला पण राजकीय लोकांकडनं त्रास होणे एवढंच बाकी नाही, त्रास काय हो, शाळेच्या पोरांना शाळेच्या पोरांना नाही गरजेचं आहे। तो मी पण कॉलेज इथं होतो ना, म्हणजे राजकीय त्यांच्या आपण एकदा अपघात झाली। दिनेश बानखेले, C24 तास, आंबेगाव।